नमस्कार, माझं नाव अमित देशपांडे आहे. मी वास्तव फाउंडेशन या संस्थेबरोबर जोडलेला आहे. मागच्या 10-12 वर्षापासून आम्ही पुरुषांच्या हक्कांसाठी बोलतोय आणि पुरुषांच्या जे काही समस्या आहेत ते ते उजागर करायचा प्रयत्न करतोय. आता आज मी अशासारखी बोलतोय की मानव शर्मा म्हणून एक TCS अशा मोठ्या कंपनीमध्ये काम करणारा हायरिंग मॅनेजर होता. त्याची व्हिडिओ आज सगळ्या सोशल मीडियामध्ये व्हायरल होतीये की त्याने आत्महत्या केली आहे आणि त्याने आत्महत्या ही आपल्या बायकोमुळे केली आहे. हे म्हणजे किती वाईट वाटतंय जेव्हा तो बोलतोय की कोणतरी पुरुषांबद्दल बोला, पुरुषांबद्दल बोलणारे कोणच नाहीये. हे आम्ही वरच्यावर बोलत राहिलो एवढ्या वर्षापासून की पुरुषांबद्दल काही म्हणजे कोण विचार करत नाही, त्यांच्यासाठी कायदे नाही आहेत. कारण त्यांच्यासाठी म्हणजे जेव्हा ते अडकले जातात कुठल्या खोट्या केसेसमध्ये तर मग त्यांना मदत तर मिळतच नाही. उलट त्यांना कसं तोडावं ह्याच अप्रोचमध्ये पूर्ण सिस्टम लागलेला असतो. आता ते अतुल सुभाषचा एक पण केस झालेला मागच्या 2 महिन्याआधी बँगलोरमध्ये आणि त्याने पण असंच सगळं सांगितलेलं की एकदम केविलवाण्या रीतीने की पुरुषांसाठी बोलणारे कोण नाही आणि त्याला जे काही प्रताडणा झाली आहे त्या पूर्ण सिस्टमवरनं, त्याच्या बायकोकडनं आणि सिस्टम त्याच्या बायकोलाच सपोर्ट करते. हा जो भाग असतो हा सर्वात जास्त त्रासदायक असतो पुरुषांना की कुठूनही आम्हाला मदत मिळणार नाही असाच विचार करून ते अगदी टोकाचं पाऊल उचलतायत. आणि असे पुरुष म्हणजे आत्महत्या करणारे किती आहेत. मागच्या आपल्या जे नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरो जो आपली संस्था आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची, होम मिनिस्ट्रीमध्ये जे काम करते, ते सगळे सुइसाईडचा डेटा कलेक्ट करतात आणि आपल्याला कळलं की 1,22,000 पुरुषांनी आत्महत्या केलेल्या एका वर्षात. म्हणजे दर 5 मिनिटाला एक पुरुष आत्महत्या करतो आणि त्यात तब्बल 85,000 जे सुइसाईड आहेत ते विवाहित पुरुषांचे आहेत. हा जो भाग आहे ऑलमोस्ट 25%च्या पेक्षा जास्त जो म्हणजे पुरुषांचे जे काही आम्ही बघतो की आत्महत्या होतात त्यांचे कारण फॅमिली रिझन्समुळे करतात. म्हणजे 25% पुरुष फॅमिली रिझन्समुळे आणि एक 30% पुरुष आजारामुळे आत्महत्या करतात. या गोष्टी म्हणजे अशा आहेत की ज्याची तोडगा समाजाने काढली पाहिजे. आणि हे आता अत्यंत दुर्दैवी आहे की वरच्यावर एवढे कॉल्स, एवढे केसेस येतात, एवढे व्हिडिओज येत असतात तरीही कोणीही त्याबद्दल बोलत नाहीये. आता पुरुषांना माझं एवढंच सांगणं आहे की अतुल सुभाषने फॉर एक्झाम्पल ही टोकाची पाऊल घेतलेली, त्यानंतर काय झालं, त्याची बायको अजून बेलवर बाहेर आहे, त्याचा मुलगा तिच्याचकडे आहे, तिच्या नातेवाईकांना काही त्रास झाला नाही, ते सगळे बाहेर वावरत आहेत. त्याच्यावरती जे केसेस होते ते आता त्याच्या घरच्यांवर चालत आहेत आणि मेंटेनन्स त्याच्या वडिलांनी तिच्या बायकोला द्यावं अशी परिस्थिती आली आहे. म्हणजे मला पुरुषांना तुमच्या माध्यमातून हे सगळं सांगायचं आहे की काही करा प्लीज, आत्महत्याचा हा विचार करू नका. ह्याच्याने काहीही सोल्युशन होत नाहीये. तुमचा जो प्रॉब्लेम आहे तो तुमच्या घरच्यांवर ट्रान्सफर होतो. म्हणून आपण हे जे केसेस असतील त्या भांडायचे, म्हणजे ते व्यवस्थित आपण फाईट करायचे, सत्याला बाहेर आणायचा प्रयत्न करायचा. हे एवढंच आपण करू शकतो आणि प्लीज त्याच्यावरच लक्ष द्या. आत्महत्यासारखा विचार तुम्ही प्लीज करू नका. थँक्यू. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.